जय जवान जय किसान। शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यासाठी शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबविण्यात आली आहे। या योजनेमध्ये कोणते शेतकरी पात्र होणार, कोणते कर्ज पात्र होणार, आपण पात्र होणार का, या योजनेचे पात्रतेचे निकष काय आहे, या संदर्भामध्ये थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत। कारण की बरेच शेतकरी बांधव शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निकषाच्या संभ्रमावस्थेत आहेत। त्या शेतकरी बांधवाचं संभ्रमावस्था दूर करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने सहकार विभागांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी एक योजना माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनांतर्गत सहकार विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या माहिती पुस्तिकेमध्ये संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचा एक कार्यप्रणाली यामध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये शेतकरी बांधवांसाठी शेतकरी कर्जमाफीचे अंतिम निकष काय आहे, या संदर्भामध्ये आपण अपडेट पाहणार आहोत। परिशिष्ट 3 योजना निकष यामध्ये पहिल्या नंबरचा शेतकरी बंधूंनो, अल्प मुदती पीक कर्जे। शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीमध्ये हंगामी पीक कर्जे व किसान क्रेडिट कार्डवर दिलेली सर्व कर्जे असे प्रकारचे कर्ज यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। फक्त सोने तारणावर दिलेली पीक कर्जे यामध्ये समाविष्ट नाहीत। आता दुसरं बघा, पुनर्गठित फेर पुनर्गठित कर्जे, अल्प मुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतर केलेली कर्जे। शेतकरी बांधवांनो, आता आपण कर्ज घेऊन अल्प मुदतीचे कर्ज फेडल्यानंतर मध्यम मुदतीमध्ये रूपांतर केलेली कर्जे। आता यामध्ये कर्ज कालावधी दिलेले अल्प मुदती पीक कर्जे दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधी वितरण, दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत झालेली व दिनांक 31/3/2026 पर्यंत कर्जफेड न झालेली थकबाकी मुद्दल व व्याजासकट। पुनर्गठित फेर पुनर्गठित कर्जे दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधी वितरित पीक कर्जे। वरील कालावधीत अल्प मुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतर केलेली कर्जे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत झालेली व 31/3/2026 रोजी परतफेड न झालेली थकबाकी मुद्दल व व्याजासह। शेतकरी बांधवांनो, तारखेचा घोळ यामध्ये आपण समजून घेणे गरजेचे आहे। दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी मुद्दल व व्याज असलेली, दिनांक 31/3/2026 पर्यंत कर्जफेड न झालेली कर्ज खाती लाभास पात्र आहेत। प्रतिलाभार्थी कमाल लाभाची रक्कम रुपये 2 लाख राहील व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळाल्यास शेतकऱ्यांना प्रतिलाभार्थी कमाल 50,000 राहील। आता हे आपण समजून घेणे गरजेचं आहे। 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये रक्कम मिळेल। आता कर्ज वितरण केलेल्या वित्तीय संस्था म्हणजे कोणकोणत्या बँकांची कर्ज माफ होणार, आपण नीट समजून घेणे गरजेचं आहे। राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून किंवा व्यापारी बँकाकडून किंवा स्वभांडवलातून कर्ज वितरण केलेल्या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था। शेतकरी बांधवांनो, आता हे आपण योजनेचे निकष नीट समजून घेतले। यामध्ये बराच मोठा फरक आहे। हा फरक आपण
समजून घेणे गरजेचे आहे. कारण की बऱ्याच शेतकरी बांधवांना वाटत आहे की आपण कर्जमाफीमध्ये बसणार आहोत. आता शेतकरी बांधवांनो, खरंच आपण ह्या निकषामध्ये बसत असाल तरच आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे. अन्यथा आपण या कर्जमाफीमधून डायरेक्ट बाहेर पडणार आहोत. कारण की हा कर्जमाफीचा फार मोठा जुमला आहे. ह्या जुमला शेतकरी बांधवांना समजत नाही. आधी काय सांगितलं, 30 जूनपूर्वी कर्जमाफी करतो, 5 जुलैनंतर याद्या येईल. पण शेतकरी बांधवांनो, 30 जून गेली, 5 जुलै गेली, याद्या यायचं काही पत्ता नाही. आता ह्या निकषाचं पालन करणाऱ्या शेतकरी बांधवांचंच कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येईल. आता आपण पुढे पाहू की कर्जमाफीच्या यादीमध्ये कोणकोणत्या शेतकरी बांधवांची यादीमध्ये लिस्टमध्ये नाव येईल. आता याची प्रतीक्षा आपल्याला आणि यावरती शेतकरी बांधवांची काही आक्षेप असतील, शेतकरी बांधवांना कर्जमाफी नको, या संदर्भामध्ये बी आपण आता पुढे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण देणार आहोत. तत्पुरती एवढंच. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. शेतकरी कर्जमाफीविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.